धनप्राप्तीचा प्रॉब्लेम असतो, दुसरा असतो तो म्हणजे कौटुंबिक असतो, हम्म. तिसरा असतो तो म्हणजे प्रत्येक कामामध्ये अडीअडचणी येतात हा. आणि कोणतंच काम साध्य होत नाही माणसाच्या हातातून. हो. ह्या सगळ्या गोष्टीला तंत्र आणि मंत्र साधना ही काम करते. ओके. तुमचे जे काही ब्लॉकेजेस असतील हम्म. ते ह्या तंत्र मंत्र साधनेमध्ये ब्लॉकेजेस निघून जातात. ओके. आणि मग एक्झॅक्टली ही जी तंत्रमंत्र साधना जी आहे त्याला लागणारा जो कालावधी आहे तो काय असतो आणि काय पाळावं लागतं? आता कालावधी म्हणायला गेला तर ह्याला एक 30 ते 32 दिवस साधना करावी लागते तुम्हाला. बरं. आता ही साधना करत असताना तुम्हाला ज्यावेळी दीक्षा दिली जाते किंवा तुम्हाला त्याची दीक्षा म्हणजे काय, की एक तुम्हाला नियमावलीच आहे थोडक्यात सांगायचं झालं तर. ती नियमावली दिल्यानंतर तुम्ही नित्य पठण केला त्याचे हं. आणि नित्य जप जर केला हं. तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स येऊन जातात. ओके. ह्याला 30 दिवसाचा कालावधी असतो. पण मग लोकांचा असाही प्रश्न असेल, की तंत्र-मंत्र म्हटल्यावरती लोकांसमोर चित्र असं एक उभं होतं, एक होम असतो. मग ते काहीतरी बाहुल्या ठेवलेल्या असतात. मग काहीतरी आपल्याला चुकीच्या काहीतरी गोष्टी करायला लागतात. असं काही आहे का? नाही. हे बघा तंत्र मंत्र साधनेमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आहुतीने आहेत.